ब्रो पहिल्यांदा आलोय. मनावर घेऊ नका. जय महाराष्ट्र पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे. 10th असल्यामुळे मला ब्लॉग काढता येत नव्हता आणि आता 10th संपली आहे आणि आज 9 एप्रिल म्हणजेच गुढीपाडवा आहे, मराठी लोकांचं नवीन वर्ष. तर बोललो आज ब्लॉग काढूया. नवीन वर्षाची माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच हे वर्ष पण चांगलं जाऊ दे. सर्वांचे जे इच्छा असतील, जे काय गोल्स असतील ते सर्व पूर्ण होऊ दे, हेच मी देवाकडे मागेन. आणि सोबत हसून खेळून राहा आपल्या परिवारसोबत, आपल्या मम्मी पप्पांसोबत. आणि आजचा दिवस पण आपल्या मराठी लोकांसाठी एकदम खास आहे, म्हणजे आज नवीन वर्ष आहे. तर सर्वांनी आपल्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करा. मी पण आता मित्रांसोबत बाहेर चाललो आहे, माहीत नाही कुठे जाणार आहे, ते लोक घेऊन जाणार आहे, त्यांच्यासोबत जाणार आहे. आणि बघू आता, त्याच्यात मी कधी गेलो नाही गुढीपाडव्या दिवशी कुठे फिरायला, कसं असतं ते पण नाही माहिती. तर आज मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करणार आहे मित्रांसोबत जाऊन. तर तुम्हाला तिकडे जाऊन चला. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे, पार्लेश्वर मंदिरात चाललो आहे, बाईकवर चाललो आहे. माझा मित्र आहे, स्वामीच्या मठात चाललो आहे आम्ही. नवीन वर्षाची सुरुवात बोलतो देवाच्या पायापडून करूया. खूप सारे मित्र आहे, तर सगळे पुढे गेले, आम्ही लोक मागे. तर आता जाताना मला दाखवतो सगळ्यांना कोण कोण आहे माझ्यासोबत. चला मग भेटूया. प्रफुल, हे प्रफुल हाय कर. करता आलं नाही तिकडे, म्हणजे अलाउड नव्हतं एवढं शूट करणं, पण थोडंफार केलं. आता आम्ही मठात आलो आहे. आता मठात बघू शूट करायला भेटतं आहे का. आता मठात चाललो आहे आम्ही, पार्ल्याच्या मठात चाललो. पार्ल्याच्या मठात चाललो आहे का? हो, इकडे जाऊन भेटतो. चला आता, म्हणजे आलं जवळ. आम्ही आता मठात गेलेलो. मठामध्ये दर्शन तर चांगलं झालं, पण खूप गर्दी असल्यामुळे तिकडे व्हिडिओ शूट करता एवढी आली नाही. पण थोडीफार केली, पण पूर्ण म्हणजे बरोबर करता आलं नाही. खूप गर्दी होती. आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये, गणपती मंदिरमध्ये, अंधेरी स्टेशनच्या तिकडे. तर मोबाईल अलाउड नाही आहे आणि तिकडून वाटतं इस्कॉनला जाणार आहे. तर मग बघू, तिकडे थोडं शूट करायला भेटलं तर करेल, नाही तर डायरेक्ट तुम्हाला इस्कॉनला भेटेल. चला, आता 1:30 वाजले आणि मंदिरामधून पाया पडून झालं. आता अचानक प्लॅन ठरला की इस्कॉनला जायचं आहे. तर आता आम्ही सगळे इस्कॉनला चाललो आहे. मागे आम्ही लोक इकडे येऊन थांबलो, 2 गाडी अजून, 2 गाडी मागे आहे. तर आता ते लोक आल्यानंतर आम्ही इस्कॉनला निघणार आहे. डायरेक्ट तुम्हाला इस्कॉनला भेटा. चला. ब्रो ओके ओके. बाय गाइस, बाय गाइस. हम लोग जू आ गए. मंदिर सब बंद है, तो लास्ट ऑप्शन जू. ये चालू है ना मंदिर, ते लेके हम लोग आगे जा रहे. गर्मी में अपनी दे रहे, फुल गरम होता है. तर आता मजा येते जरा आलं तर. ऊन असून पण तरी थोडा हवेने जरा बरं वाटतं. केसांशी लागलेलं आहे. हो ब्रो, आम्हाला वाटलं मंदिर चालू असेल, पण आम्ही आलो ते बोलतात 4 वाजता ओपन होणार मंदिर. तर बोललो आता थोडं टाइमपास करूया झूला आणि घरी जा. कंटिन्यू बघा.
पण आंघोळ करू की नको ते, कारण कपडे नाही घरी जायला. इकडे आंघोळ केली तर पुढे जायला लागेल घरी. तर काय करू ते कळत नाही, कारण इकडे येऊन असं भारी वाटतं ना, असं वाटतं आंघोळ करावं, पाण्यामध्येच राहावं. एकदम उन्हामध्ये एकदम थंडगार हवा येते. त्याचा विचार चालू आहे काय करायचं काय नाही. आमचे 2 मित्र लोक एकटे एकटे खायला गेले, आम्हाला इकडे सोडलं आणि ते लोक स्वतः दोघं निघून गेले. तर आता बघू ते लोक आल्यानंतर काय होतंय काय नाही. जा घरी जायचं आहे. चिंबोरी खूप पाणीपुरी इथपर्यंत येत आहे. तर लवकर भारी दिसणार भाई, यूज तर एक नंबर. सिद्धेश भाई पण पहिल्यांदा आलं मनावर घेऊ नका. पहिल्यांदा कुठेतरी सोडलंय मम्मीने. गाडी घेऊन आलाय फुल 120च्या स्पीडने आलाय. 120 आता मी चालवणार आहे. एक नंबर गाडी चालवतो गाईस तो. तुझ्या मागे एकदा बसली ना फुल बसून राहशील. कुर्ता माहिती आहे, पॅन्ट पप्पांची घालून आलाय आणि चप्पल विजू काकाची आहे आणि गाड्या बाजू आल्याचे. घड्याळ आधी